नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण घेवरसाठी परफेक्ट हॉटेलसारखं गठ्ठ रबडी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. ही स्वादिष्ट मलाईदार गठ्ठ रबडी आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि बनवायलाही खूपच सोपं आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने दूध आटवून ही रबडी बनवत आहोत आणि मलाई घेवर म्हटलं की आपल्याला रबडी ही हवीच. चला तर मग आपण रबडी कसं बनवायचं ते पाहूया. परफेक्ट क्रिस्पी घेवरची रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. रबडीसाठी एक जाड बुडाची कढई आपल्याला घ्यायचं आहे. तळ्याला थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर दूध ॲड करायचं आणि 1 लिटर दूध मी घेतलेलं आहे आणि शक्यतो आपण रबडीसाठी फुल क्रीम मिल्कचाच वापर करायचा आहे. असं पसरट कढईचाच वापर तुम्ही करा म्हणजे दूध पटकन आटल्या जाते. अगदी स्लो गॅसवरच मी दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि दुधावर जी साय जमा होते ते आपल्याला चमच्याने कढईच्या बाजूला असं करत राहायचं आहे म्हणजे छान लच्छे तयार होतात रबडीमध्ये. आणि हे असंच प्रोसेस आपल्याला रिपीट करायचं आहे जोपर्यंत आपलं दूध बऱ्यापैकी आटणार नाही आणि अधूनमधून असं मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे, नाहीतर तळाला लागायला नको. मलाई घेवरसाठी आपल्याला मलाईदार रबडी लागते, त्यासाठी आपल्याला हे असं लच्छे बाजूला करत राहायचं आहे आणि जितके छान मस्त लच्छे आपले तयार होतील, छान लच्छेदार रबडी आपली तयार होईल. आणि आता हे प्रोसेस आपल्याला कंटिन्यू असंच करत राहायचं आहे. मी मलाई घेवरसाठी ही रबडी बनवत आहे आणि घेवर म्हटलं की रबडी शिवाय तर ते अपूर्णच आहे. दूध आटवायला थोडीशी मेहनत आपल्याला लागते. आटवलेल्या दुधापासून बनवलेली रबडी खूपच जबरदस्त लागते. आता काही केशरचे काड्या मी टाकून घेतलेले आहेत आणि आता एकदा मिक्स करते. केशर असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालते. केशरने थोडासा हलकासा पिवळा रंग रबडीला येईल आणि रबडी आपली दिसायला छान दिसेल आणि शिवाय स्वादही वाढेल. दूध आटवायलाच फक्त जास्तीचा वेळ जातो, पण आपण हे साइड बाय साइड आटवत दुसरे आपले कामं आपण करत राहायचं. फक्त दूध आपण तळाला लागू द्यायचं नाही, तेवढी एक विशेष काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि अधूनमधून हे असं थोडं ढवळत राहायचं आणि लच्छे असे सेपरेट करत राहायचं. आता बघा दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. तुम्हाला दूध बघा रिड्यूस झालेलं दिसत असेल. केशर टाकल्यामुळे दुधाला बघा हलका पिवळा रंग आलेला आहे. दुधावर जी साय जमा होते ते आपण कढईच्या साईडला करून घ्यायचं आणि कढईच्या कडेला जी लागलेली मलाई आहे ती आपण काढून घ्यायचं चमच्याने. मलाईला जेव्हा आपण असं कढईच्या साईडला करून घेतो तेव्हा दूधही पटकन आटल्या जाते. सर्व मलाई पुन्हा दुधामध्ये आपण मिक्स करत राहायचं. दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर आता मी 3-4 चमचे साखर टाकून घेतलेला आहे. 1 लिटर दुधासाठी 3-4 चमचे साखर पुरेसं होते. आणि शिवाय घेवर व चाचणी पण आपण टाकतच असतो, त्यामुळे खूप गोडही नको. आणि आता स्वादाकरिता मी वेलची पूड टाकून घेतलेला आहे. वेलची पूडने रबडीला छान स्वाद येईल. आता हे दूध पहा बऱ्यापैकी गठ्ठसर झालेले आहे. अजून गठ्ठसर होईपर्यंत हे आपल्याला आटवायचं आहे. पण आज आपण हे पटकन गठ्ठ करण्यासाठी अजून आटवून घेण्यापेक्षा मिल्क पावडर टाकून फास्ट गठ्ठसर आपण दूध करून घेऊया. 2 मिल्क पावडरचे सॅशे मी वापरलेले आहेत. मिल्क पावडर ऐवजी तुम्ही मावा असेल तर मावाही ॲड करू शकता आणि छान रिच क्रीमी रबडी आपली तयार होईल. मिल्क पावडर जर टाकायचं नसेल तर दूध छान गठ्ठसर होईपर्यंत तुम्ही हे आटवून घ्या. आणि आता बघा हे थोडंसं दाटसर झालेलं तुम्हाला दिसत असेल. आता हे याच्याहून जास्त आपल्याला गठ्ठ करायचं नाही. आता हे जरी पातळ दिसलं तरी हे थंड झाल्यानंतर आपोआपच गठ्ठ होते. आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर पहा छान मस्त थिक रबडी आपली तयार होते आणि खूपच चविष्ट रबडी ही तयार झालेली आहे. इतकी स्वादिष्ट रबडी आहे की हे तुम्ही असंच फिनिश करून टाकणार. पोट भरेल पण मन मात्र अजिबात भरणार नाही. खातच राहावे असे वाटते. आता हे तयार झालेली आपली मस्त गठ्ठसर रबडी आपण घेवरवर लावून घ्यायचं आहे आणि मस्त आपण कुरकुरीत घेवर सर्व करायचं आहे. या राखीला तर आमचा हे बेत फिक्स झालेला आहे रबडी आणि घेवरचा. जर तुम्ही सुद्धा घेवरसाठी रबडी बनवायचा विचार करत असाल तर या पद्धतीने रबडी करून पहा. खूप मस्त टेस्टी रबडी तयार होते. खाल्ल्यानंतर चव मात्र तुम्ही अजिबात विसरणार नाही. आमच्या घरी ही रबडी सर्वांनाच खूप आवडलेली आहे, तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. या व्हिडिओमध्ये आपण रबडीची रेसिपी पाहिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत घेवरची रेसिपी करूया. आपण गठ्ठसर रबडी बनवून घेतल्यामुळे घेवर अजिबात सॉगी पडलेले नाहीत, मस्त क्रिस्पी राहतात. रबडीसाठी दूध आटवण्यासाठीच फक्त थोडासा वेळ लागतो, पण रबडी फिनिश करण्यासाठी 5च मिनिटं पुरेसे आहेत. तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.